नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज एक छानशी केकची डिझाईन आपल्याला बनवायची आहे. 1 किलोचा केक आहे हा. आणि म्हटलं चला आज थोडंसं आपण काहीतरी वेगळी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न केला आहे छान आणि कसं झालं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे पुढे कमेंट्समध्ये. तर चला बघूयात आपण हा केक कसा बनवला आहे ते. इथे हा बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे आणि 1 किलोचा केक आहे हा साधारण. तर इथे मी आधीपून आयसिंग करून घेते छान असं केकला. 1 किलोचा केक आहे त्यामुळे मी डायरेक्ट बेसवरच त्याला मी केलेलं आहे आणि इथे असं छानसं फिनिशिंग करून घ्यायचं आहे केकला. तर इथे पूर्ण प्लेन स्क्रॅपरच्या सहाय्याने प्लेन करून घेते आहे. नेहमीप्रमाणेच 3 लेअर केलेले आहे स्पॉन्जचे आणि बटरस्कॉच फ्लेवर असल्यामुळे बटरस्कॉच जे शुगर क्रंच असतात तर ते यूज करायचे आहेत मध्ये मध्ये. म्हणजे नाही का, तुमच्या चॉईसनुसार जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, नसतील आवडत तर नाही टाकलं तरी चालेल, काहीही हरकत नाही. तर अशा पद्धतीने हा सुंदर असा हा केक इथपर्यंत केलेला आहे आणि छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे केकला. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे स्क्रॅपरच्या सहाय्याने व्यवस्थित प्लेन करून घेतल्यानंतर मी इथे कलर म्हणजे थोडासा ॲड केलेला आहे क्रीममध्ये. तर तेही आपल्याला पुढे जाऊन पाहायचंच आहे. पण इथे आधी छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे, प्रॉपर फिनिशिंग करायचं आहे केकचं. आणि फिनिशिंग झाल्यानंतर मग आपल्याला तो प्रयोग करायचा आहे. एकदम सोपा आणि सुंदर असा आहे. खूप सुंदर दिसतोय केक आणि छान वाटते डिझाईन. काहीतरी वेगळं असं करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळी डिझाईन देण्याचा प्रयत्न. तर इथे चालू आहे. बाजूला आशू आहे, आशूचंही चालू आहे. नक्की काय करतेस ते पाहते. तर इथे बघा मी ते क्रीममध्ये येलो कलर ॲड केलेला आहे आणि हा छोटा स्पून घेतलेला आहे. तर त्याच्या साहाय्याने ना म्हणजे जे उलटी फरं असतात, म्हणजे आपण जसं म्हणतो की उलट्या पिसाची कोंबडी, ते तिचे कसे ते पंख उलटे झालेले असतात, तर त्या पद्धतीत आपल्याला ही डिझाईन इथे करायची आहे आणि खूप छान अशी ही डिझाईन वाटते. मी प्रयत्न तर केला आहे आणि मला तरी खूप छान वाटली. असा केक समोर पाहायला तर खूप छान वाटत होता. आता तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही सांगायचं आहे नंतर मला कमेंट्स करून. तर इथे बघा या पद्धतीने अशी ही डिझाईन करायची आहे आणि खरंच खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. खूप छान वाटतं. पूर्ण केकला कवर करायचं आहे याच पद्धतीने आणि म्हणजे या चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला ही डिझाईन करायची आहे. तर बटरस्कॉच फ्लेवरचा केक असल्यामुळे इथे मी येलो कलर ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला म्हणजे तुमचा ज्या फ्लेवरचा केक असेल त्या पद्धतीने कलर किंवा मग तुम्हाला जो हवा असेल तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता. पण खरंच खूप सुंदर असं म्हणजे एक ही आगळी वेगळी डिझाईन आणि एक वेगळाच केकला लूक आलेला आहे या डिझाईनमुळे आणि खूप असा छान दिसतो हा केक. तर इथे तुम्ही बघू शकता ही अशी डिझाईन तयार झालेली आहे. उलट्या पिसाची कोंबडी त्या टाईप इथे ही डिझाईन आपल्याला करायची आहे. तर बघा म्हणजे आपण जशा की पाकळ्या एकावर एक ठेवतो तर त्या पद्धतीने. मग तुम्ही याच्यामधल्या या सेटमधला कोणताही चमचा घेऊन तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. तर बघा ही आपली डिझाईन या पद्धतीने झालेली आहे. तर इथे मी काय केलेलं आहे की जो वरचा भाग आहे ना, तर त्याच्यावरही ही क्रीम थोडी राहिली होती. तर म्हटलं चला इथेही म्हणजे असं काहीतरी वेगळी डिझाईन करावी आणि मग इथेही म्हणजे एक प्रयत्न केलेला आहे. पॅलेट नाईफच्या साहाय्याने फक्त क्रीम थोडीशी पसरवून घेतली आणि मग इथे फक्त अशी केलेली आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर हा म्हणजे एक केकला एक छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा हा केक दिसत आहे. चला आता थोडासा याला छान असं नटूया, सजूया आणि सिंपल सोबर असा हा केक आपला हा कंप्लीट करूयात. तर इथे मी जे हे फॉक्स बॉल आहेत तर ते घेतलेले आहेत. तर ते इथे म्हणजे थोडंसं उंची कमी पडली की मग बॉल वरच्या वरच राहतात, मग थोडीशी तार वाकडी करून घ्यावी लागते. तर या पद्धतीने मग मी घेतलेलं आहे आणि इथे हे फॉक्स बॉल लावून घेतलेले आहे छोटे मोठे आणि त्यासोबतच म्हणजे थोडे बटरफ्लाय आहे आणि हे पण आहे गोल्डन कलरचं आहे. तर हे एक इथे मी लावून घेतलेलं आहे
आणि गोल्डन कलरचंच म्हणजे यूज केलेलं आहे, जेणेकरून ते छान असं उठून दिसेल या पद्धतीने. तर बघा असं मी इथे म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम सिंपल सोबर अशी ही डिझाईन आहे. खूप छान वाटतं. फॉक्सबॉलही लावून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बटरफ्लायसुद्धा लावलेले आहेत. तर हे एडेबल नाही आहेत बटरफ्लाय. हे तुम्ही ज्यावेळेस केक कट करणार त्यावेळेस तुम्हाला हे सगळंच काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळंच बाजूला काढून घ्यायचं आहे आणि मग केक कट करायचा आहे. लक्षात ठेवा, नाहीतर एडेबल बटरफ्लाय म्हणून ते तुम्ही म्हणजे हे कराल तर सॉरी, हे खाण्याचे नाही आहेत. तर बघा या पद्धतीने ही अशी फॉक्सबॉल लावून घ्यायची आहे. ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर बटरफ्लाय लावायचे आहेत. तुम्हाला ही इतपत डिझाईन कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि त्यासोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी हे जे व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचले जातील आणि तुम्हाला ते सर्वात आधी पाहता येतील. तर बघा इथे मी छान असं हॅपी बर्थडेचं टॅगही लावलेलं आहे आणि बटरफ्लायसुद्धा म्हणजे घेतलेले आहेत ठेवून. तर बटरफ्लाय लावल्यामुळं तर अजूनच सुंदर असं ही डिझाईन दिसत आहे आणि खूप छान असा हा केक आपला जवळजवळ तयार होत आलेला आहे. खूप सुंदर असा हा केक, एकदम सिंपल सोबर आणि झटपट होणारी अशी ही डिझाईन आहे. तर बघा हा केक कसा झाला आहे मला नक्कीच कमेंट्स करून कळवा. तर इथे थोडंसं म्हणजे अजून त्याला 4 चांद लागावेत म्हणून मग मी जे आपले गोल्डन पर्ल्स आहेत तर ते छोटे मोठे मीडियम तर तेही असे थोडंसं वरच्या बाजूने मी थोडेसे म्हणजे टाकलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला याचा पूर्ण लूक पूर्ण पुढे पाहायला मिळणारच आहे. तर खरंच मंडळी खूप सुंदर अशी ही डिझाईन, सिंपल सोबर अशी ही डिझाईन थोडासा गोल्डन डस्टने स्प्रे केलेला आहे, जेणेकरून अजून छान अशी शाईन येईल केकला आणि केक आपला अजून सुंदर दिसेल. तर बघा इथपर्यंत हा केक आपला असा हा रेडी झालेला आहे. तर मंडळी अशा पद्धतीत आपला हा फायनल लूक तयार झालेला आहे आपल्या केकचा. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मजा करत राहा. बाय.